उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या 3 शेतमजूर महिला जागीच ठार झाल्या, तर एक महिला गंभीर जखमी झाली। ही दुर्घटना कागवाड तालुक्यातील शेडवाड येथे रविवार दिनांक 4 दुपारी 12च्या सुमारास घडली। चंपा लाखाप्पा ताळकट्टी वय वर्ष 42, भारती वड्राळे वय वर्ष 38, मालू रावसाहेब ऐनापुरे वय वर्ष 53, तिघीही राहणार शेडवाड अशी मृतांची नावे आहेत। तर शेकव्वा नरसप्पा नरसाई वय वर्ष 45 ही महिला जखमी आहे। या महिला रोज मजुरीवर शेती कामाला जात असत। सध्या दुपारनंतर कडक ऊन होत असल्याने सकाळी लवकर जाऊन दुपारी 12 वाजता घरी परतण्याचा त्यांच्या कामाचा दिनक्रम होता। आज परत येत असताना ही घटना घडली। या घटनेची नोंद कागवाड पोलिसांत झाली असून उपनिरीक्षक MB बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे। घटनास्थळी आमदार राजू कागे यांनीही भेट देऊन अपघातातील दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबियास तातडीने म्हणून 2 लाख रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे। शिरगुप्पी कागवाड तालुक्यामध्ये 15 ते 20 सहकारी साखर कारखाने आहेत। प्रत्येक ट्रॅक्टर व ट्रॉलीची RTO कडून चेकिंग होणे गरजेचे असताना विना पासिंगच्या गाड्या ऊस वाहतुकीसाठी फिरत आहेत। त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। लोकसंदेश न्यूजशी नागरिकांनी संवाद साधताना म्हणाले की सर्व ट्रॅक्टर ट्रॉलीचे कोणतेही RTO पासिंग झालेले नाही, त्यामुळे अशा घटना घडत आहेत। प्रमाणापेक्षा जास्त लोड टाकल्यामुळे अशा घटना घडतात। यासाठी संबंधित परिसरातील सर्व साखर कारखान्यांनी याच्यावर त्वरित उपाय करून लोकांचे प्राण वाचवावेत अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे।